नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण नर्वस सिस्टीम पार्ट 2 बघणार आहे. म्हणजे आपण नर्वस सिस्टीमच्या नोट्स मागच्या व्हिडिओमध्ये चालू केल्या होत्या. त्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीमचे काही फंक्शन्स असतील किंवा स्ट्रक्चरल युनिट बघितलं होतं. त्याच्यानंतर नर्वस सिस्टीमचं क्लासिफिकेशन, ब्रेनचं क्लासिफिकेशन बघितलं होतं आणि सेरेब्रम या टॉपिकच्या नोट्स मागच्या पार्ट 1च्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते. तर आज हा आपला पार्ट 2चा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेरेबेलम, त्याच्यानंतर त्याचे इतर पॉईंट्स याच्या नोट्स आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. आणि आणखीन लास्ट पार्ट 3मध्ये आपण स्पायनल कॉर्ड आणि CSFच्या नोट्स बघणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण नीट ऐका व पहा आणि ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या. तसंच जर आपण UT एक्झाम बूस्टर सिरीज चालू केलेली आहे, ती जर तुम्ही बघितली नसेल तर तीसुद्धा अवश्य पहा. चॅनलवर त्याचे व्हिडिओ प्लेलिस्ट अवेलेबल आहेत. आणि जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर त्या दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर रचना शारीरच्या पेपर 1मध्ये NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला नर्वस सिस्टीम हा टॉपिक युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 14 मार्कांचं वेटेज तिथे दिलेलं आहे. 14 मार्कांचं वेटेज म्हणजे हा टॉपिक तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नर्वस सिस्टीम जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केली, त्यातले जे मेजर 3 ते 4 पॉईंट्स आहेत ते तुम्हाला फिक्स असे आहेत की जे LAQला विचारतातच. जसं सेरेबेलम झालं, स्पायनल कॉर्ड किंवा सेरेब्रल स्पायनल फ्लुइड असेल किंवा असे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जे प्रॉपर LAQचे प्रश्न आहेत ते तुम्हाला LAQला फिक्स विचारतातच. आणि जे छोटे छोटे पॉईंट असतील ते तुम्हाला SAQमध्ये विचारतात. तर फिक्स एक SAQ एक LAQ यामधून विचारतात. तर ते व्यवस्थित स्टडी करून जा. ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या आणि त्या वाचा. तर पाहूयात सेरेबेलम. त्यालाच आपण लॅटिनमध्ये स्मॉल ब्रेन असं म्हणतो. Though cerebellum is small in size, it helps in the important function for maintaining the tone, posture, equilibrium and movement of the body. It is the largest part of hind brain, second largest part of the brain, controls the same side of the body. म्हणजे आपण सेरेब्रममध्ये आधी बघितलं होतं की लेफ्ट हेमिस्फिअर हा राईट साईडच्या बॉडीला कंट्रोल करतो, परंतु सेरेबेलममध्ये इट कंट्रोल्स सेम साईड ऑफ द बॉडी डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. द स्ट्रक्चर ऑफ सेरेबेलम इज होमोटिपिकल. आता त्याची पोझिशन, इट इज सिच्युएटेड इन द पोस्टेरियर क्रॅनियल फोसा बिहाइंड द पॉन्स अँड मेड्युला. इट इज इन्फ्राटेंटोरियल स्ट्रक्चर, कोऑर्डिनेट्स द व्हॉलंटरी मुवमेंट्स ऑफ द बॉडी. त्याचा शेप ओव्हल सांगितलेला आहे आणि वेट नियरली 150 ग्रॅम्स असतं. तर हे होतं सेरेबेलम संबंधित इंट्रोडक्टरी पार्ट. त्यानंतर आता त्याचे रिलेशन्स, अँटिरियरली रिलेटेड टू द फोर्थ वेंट्रिकल, पॉन्स अँड मेड्युला, पोस्टेरो इन्फिरियरली स्क्वॅमस ऑसिपिटल बोन आणि सुपिरियरली टेंटोरियम सेरेबेलाय. एक्सटर्नल फीचर्समध्ये इट कन्सिस्ट ऑफ 2 सेरेबेलर हेमिस्फिअर्स दॅट आर युनायटेड टू इच अदर थ्रू अ मेडियन वर्मिस. म्हणजे 2 सेरेबेलर हेमिस्फिअर असतात जे कशाने कनेक्टेड असतात, तर मेडियन वर्मिसनी. इट हॅज 2 सर्फेसेस, सुपिरियर इज कॉन्व्हेक्स आणि इन्फिरियर शोज डीप नॉच कॉल्ड एज द व्हॅलिक्युलाय. त्यानंतर सेरेबेलम शोज 2 नॉचेस, 2 सर्फेस झाले 2 नॉच. अँटिरियर सेरेबेलर नॉच मार्क बाय द डीप नॉच फॉर पॉन्स अँड मेडुला अँड पोस्टेरियर सेरेबेलर नॉच नॅरो अँड डीप नॉच फॉर द सेरेबेलाय. त्यानंतर पार्ट्स ऑफ द सेरेबेलम. सेरेबेलम इज डिवायडेड इंटू 2 हेमिस्फिअर्स किंवा लोब्स, दॅट इज राईट अँड लेफ्ट हेमिस्फिअर. इच हेमिस्फिअर इज देन डिवायडेड इंटू 3 लोब्स. आधी ते मेनली 2 हेमिस्फिअरमध्ये डिवायडेड असतं, राईट आणि लेफ्ट, आणि प्रत्येक हेमिस्फिअर हा परत 3 लोब्समध्ये डिवायडेड असतो. त्यामध्ये अँटिरियर लोब, मिडल लोब आणि फ्लॉक्युलो नोडुलार लोब. अँटिरियर लोब लाईज ऑन द अँटिरियर पार्ट ऑफ द सुपिरियर सरफेस, सेपरेटेड फ्रॉम द मिडल लोब बाय फिशुरा प्रायमा. Middle lobe, it is the largest of the 3 lobes, limited superiorly by fissura prima and inferiorly by the posterolateral fissure. Flocculonodular lobe, it is the smallest lobe of the cerebellum and it lies on the inferior surface. त्यानंतर subdivisions of the cerebellum. Cerebellum is subdivided into numerous small parts by the fissure. The main fissure are as follows. Horizontal fissure, ते कसं सेपरेट करतं तर superior surface from the inferior surface. त्यानंतर fissure prima separates the anterior lobe from the middle lobe आणि पोस्टेरोलॅटरल सरफेस सेपरेट्स द मिडल लोब फ्रॉम द फ्लॉक्युलोनोडुलार लोब. तर तुम्हाला इथे एक्सटर्नल फीचर्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, कन्फ्यूज व्हायचं नाही. काय हेमिस्फिअर किती आहेत, लोब्स किती आहेत, फिशर किती आहेत, ते नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यामधला प्रत्येकाचा 1-2 लाईनचा कंटेंट लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पार्ट्स ऑफ वर्मिस. आता इथे एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये वर्मिसचे पार्ट्स दिलेत आणि त्याची सब डिव्हिजन ऑफ सेरेबेलर हेमिस्फिअर ते दिलेलं आहे. तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर मॉर्फॉलॉजिकल डिव्हिजन ऑफ द सेरेबेलम. त्यामध्ये परत 3 प्रकारे डिवाइड केलेला आहे मॉर्फॉलॉजिकली. आर्ची सेरेबेलम, पॅलिओ सेरेबेलम आणि निओ सेरेबेलम. आर्ची सेरेबेलमलाच वेस्टिब्युलर सेरेबेलम म्हणतात, पॅलिओ सेरेबेलम स्पायनल सेरेबेलम आणि निओ सेरेबेलम म्हणजे पॉन्टो सेरेबेलम. त्यानंतर फंक्शनल डिव्हिजन ऑफ सेरेबेलम परत 3 प्रकारे डिवाइड केलेला आहे. 3 लॉन्जिट्युडिनल झोन्स, lateral zone involved in the planning and programming muscle
ॲक्टिव्हिटी म्हणजे फंक्शननुसार त्याचे झोन्स केलेले आहेत. इंटरमिजिएट झोन कंट्रोल्स द मसल ऑफ हँड, फिंगर्स, फीट अँड टोज आणि वर्मिस कंट्रोल्स द मसल ऑफ ट्रंक, नेक, शोल्डर्स आणि हिप्स. अशा प्रकारे फंक्शनली सेरेबेलम डिवाइड केलेला आहे. त्यानंतर ब्लड सप्लाय, त्यामध्ये सुपिरियर सेरेबेलर आर्टरी, पोस्टरियर इन्फिरियर सेरेबेलर आर्टरी आणि अँटेरियर इन्फिरियर सेरेबेलर आर्टरी हा त्याचा ब्लड सप्लाय आहे. फंक्शन्स ऑफ द सेरेबेलम, आर्चिसेरेबेलम कंट्रोल्स द बॉडी, टोन, पोश्चर अँड इक्विलिब्रियम. पॅलिओसेरेबेलम कंट्रोल्स द सेम साइड ऑफ बॉडी, पोश्चर. त्यानंतर निओसेरेबेलम कोऑर्डिनेट्स द व्हॉल्युंटरी मसल्स आणि वर्नल पार्ट कंट्रोल्स द ॲक्शियल मसल्स अँड मेंटेन्स पोश्चर. त्यानंतर क्लिनिकल ॲनाटॉमी जर सेरेबेलमची बघायला गेलं तर मस्क्युलर हायपोटोनिया म्हणजेच मसल टोन डिक्रीज होतो. त्यानंतर इंटेन्शन ट्रेमर्स ऑनली ड्युरिंग मुवमेंट्स. त्यानंतर निस्टॅग्मस, टू अँड फ्रो ऑसिलेटरी मुवमेंट्स ऑफ द आयबॉल. स्कॅनिंग स्पीच, जर्की अँड एक्सप्लोजिव्ह स्पीच, अटॅक्सिक ऑर अनस्टेडी गेट आणि ब्रेन ट्यूमर. हे काही 5-6 क्लिनिकल ॲनाटॉमी आहेत सेरेबेलमच्या. त्यानंतर डायन्सेफ्लॉन, part of the brain between cerebrum above and cerebellum below extends from the interventricular foramen to the posterior corisure. It is largely embedded in cerebrum cavity of diencephalon is third ventricle. पार्ट्स काय सांगितलेत त्याचे तर हायपोथॅलमस सल्कस एक्सटेंडिंग फ्रॉम द इंटरवेंट्रिक्युलर फोरामेन टू द सेरेब्रल ॲक्विडक्ट डिवाइड्स इच हाफ इंटू डायन्सेफ्लॉन इंटू डार्सल अँड वेंट्रल पार्ट. डॉर्सल पार्टमध्ये थॅलमस, मेटाथॅलमस, इपिथॅलमस आणि एपिथॅलमस असतात आणि वेंट्रल पार्टमध्ये हायपोथॅलमस आणि सबथॅलमस. तर एकदा डायन्सेफेलॉन व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट ब्रेन स्टेम कन्सिस्ट ऑफ मिड ब्रेन, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. ब्रेन स्टेमचे 3 पार्ट असतात, मिड ब्रेन, प्रॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा इट इज द लोवेस्ट पार्ट ऑफ ब्रेन स्टेम. इट इज ब्रॉड अबाव, इट जॉईन्स द पॉन्स अँड नॅरो डाऊन बिलो व्हेर इट कम्स कंटिन्यूज विथ द स्पायनल कॉर्ड. डायमेन्शन सांगितले 3 सेंटीमीटर इन द लेंथ अँड 2 सेंटीमीटर इन द विड्थ. पार्ट सांगितलेत lower closed part with the central canal, upper open part when the central canal opens out from the third ventricle. त्यानंतर pons means bridge. It acts as a conduct passage for the fiber from one side of cerebellum to the another by midline cerebellar peduncle as well as the ventricle between the midbrain and medulla. त्याचं location lies in the posterior cranial fossa, extends from cranial end of medulla to the cerebellar peduncle of midbrain. Length सांगितले 2.5 cm. Relation आहे anteriorly Sylvus separated by basilar artery, laterally middle cerebellar peduncle, posteriorly fourth ventricle. त्याचा सरफेस वेंट्रल आणि डॉर्सल 2 बॉर्डर्स असतात, सुपिरियर आणि इन्फिरियर, आणि 2 पार्ट्स असतात, बेसिलार आणि टेगमेंटल. तर हे होतं पॉन्स. आणि ही आहे पॉन्सची डायग्राम ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 लेबल दिसत असतील. बेसिलार म्हणजे बेस साईडचा पार्ट बेसिलार, वरचा टेगमेंटल, त्यानंतर ते 2 छोटे दिसत आहेत ते न्यूक्लियस ऑफ द ट्रॅपेझॉइड बॉडी, त्यानंतर खाली पॉन्टाईन न्यूक्लियस आहेत आणि मिडल सेरेबेलर पेडंकल. तर असे 4-5 लेबल तुम्हाला करता आले पाहिजे. त्यानंतर मिड ब्रेन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेझेन्सेफेलॉन, सेरेब्रल ॲक्विडक्ट विच कनेक्ट द थर्ड वेंट्रिकल विथ द फोर्थ वेंट्रिकल. लोकेशन लाईज नियर द टेंटोरियल नॉच ऑफ द टेंटोरियम सेरेबेलाय. लेंथ सांगितले 2 सेंटीमीटर लॉंग. त्यानंतर फोर्थ वेंट्रिकलसुद्धा कधी कधी SAQला प्रश्न विचारतात, तर व्यवस्थित बघून घ्या. द कॅव्हिटी ऑफ हाइंड ब्रेन इज कॉल्ड ॲज द फोर्थ वेंट्रिकल. इट इज टेंट शेप स्पेस बिटवीन द पॉन्स अँड अप्पर पार्ट ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा इन फ्रंट अँड द सेरेबेलम बिहाइंड. त्याच्या एक्सटर्नल फीचर्स काय काय आहेत? इट हॅज 2 लॅटरल बाउंड्रीज, फ्लोअर, रूफ, अँगल्स. म्हणजे 2 साईडून बाउंड्रीज आहेत लॅटरल, वरती रूफ आहे, खाली फ्लोअर आहे आणि अँगल्स आहेत. तर हे फोर्थ वेंट्रिकलचे एक्सटर्नल फीचर्स आहेत. त्यामध्ये 2 लॅटरल बाउंड्रीज ऑन ईच साईड. फोर्थ वेंट्रिकल इज बाउंडेड बाय इन्फेरोलॅटरली ग्रॅसिल ट्युबरकल, क्युनेट ट्युबरकल, इन्फिरियर सेरेबेलर पेडंकल्स, सुपेरोलॅटरली सुपिरियर सेरेबेलर पेडंकल. फ्लोअरमध्ये ऑल्सो कॉल्ड ॲज रोम्बॉइड फोसा बिकॉज इट इज रोम्बॉइडल इन शेप, formed by the posterior surface of pons, posterior surface of medulla oblongata. Floor is lined by ependyma, thin layer of neuroglia and a layer of gray matter. त्यानंतर floor is divided into the upper triangular part by posterior surface of the pons, lower triangular part by the posterior surface of medulla and intermediate part at junction of pons and medulla. त्यानंतर floor is divided into the 2 symmetrical halves by the median sulcus. median sulcus मुळे 2 भागामध्ये डिवाइड होतं फ्लोअर. One on each side of median sulcus is the median eminence. Vestibular area, it is partly in the pons and partly in the medulla. त्यानंतर roof, it is a diamond shape. Floor कसा होता? Rhomboidal shape. It can be divided into the superior and inferior part. Superior or cranial part of the roof formed by the superior cerebellar peduncles and inferior part of the roof formed by ventricular ependyma and pia mater.
त्यानंतर टेला कॉर्डिया. इट इज अ डबल लेअर ऑफ पायामॅटर विच ऑक्युपाइज द इंटरवल बिटवीन द cerebellum and the lower part of ventricle. The tela cordia with vascular fingers covered by the secretory ependyma which is formed by choroid plexus of the fourth ventricle. Each plexus consists of vertical limbs lying next to the midline and horizontal limb extended to the lateral recess. The vertical limbs are T-shaped. त्यानंतर कम्युनिकेशन. द कॅव्हिटी ऑफ फोर्थ वेंट्रिकल कम्युनिकेट्स इन्फिरियरली विथ द सेंट्रल कॅनल अँड सुपिरियरली विथ द सेरेब्रल ॲक्विडक्ट. त्यानंतर अँगल्स. सुपिरियर अँगल कंटिन्युअस विथ द सेरेब्रल ॲक्विडक्ट. इन्फिरियर अँगल इज कंटिन्युअस बिलो द सेंट्रल कॅनल ऑर स्पायनल कॉर्ड. लॅटरल अँगल्स ऑन वन ऑन इच साइड टुवर्ड्स द इन्फिरियर सेरेब्रल पेडंकल्स. त्यानंतर रिसेस ऑफ द फोर्थ वेंट्रिकल. फोर्थ वेंट्रिकलचे रिसेस आर एक्सटेन्शन्स ऑफ द मेन कॅव्हिटी ऑफ द वेंट्रिकल. 5 रिसेस मे बी आयडेंटिफाईड. टोटल 5 रिसेस सांगितलेले आहेत फोर्थ वेंट्रिकलच्या. 2 लॅटरल, 1 इन द मेडियन प्लेन आणि 2 लॅटरल डॉर्सल. तर अशा 5 रिसेस असतात. त्यानंतर क्लिनिकल ॲनाटॉमी. आता फोर्थ वेंट्रिकलची क्लिनिकल ॲनाटॉमी. प्रूफ फॅटल व्हायटल सेंटर आर सिच्युएटेड इन दिस एरिया. त्यानंतर इन्फ्राटेंटोरियल ब्रेन ट्यूमर ब्लॉक द फोरामिना ऑफ लुश्का अँड मॅग्नेटाइज सिच्युएटेड इन द रूफ ऑफ फोर्थ वेंट्रिकल कॉजेस हेडेक, वॉमिटिंग एक्सेट्रा. तर ही फोर्थ वेंट्रिकलच्या रिसेसची डायग्राम आहे. त्यामधले तुम्हाला लॅटरल रिसेस, डॉर्सल रिसेस, मेडियन अपर्चर दिसत असेल. तर अशी एवढी सोपी डायग्राम आहे. ती एकदा फोर्थ वेंट्रिकल जर आला तर एकदा बघून घ्या. त्यानंतर आता हा आपल्या पार्ट 2 व्हिडिओचा शेवटचा पार्ट आहे, तो म्हणजे कॉर्पस कॅलोझम. त्यामध्ये इट इज द लार्जेस्ट कमिशर ऑफ द ब्रेन. इट कनेक्ट्स द 2 सेरेब्रल हेमिस्फिअर्स, फॉर्म्स द रूफ ऑफ लॅटरल वेंट्रिकल. त्याची लेंथ सांगितली 10 सेंटीमीटर. कनेक्ट्स ऑल द पार्ट्स ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स ऑन बोथ साइड्स एक्सेप्ट द लोअर अँड अँटेरियर पार्ट ऑफ टेम्पोरल लोब. तर हे इंट्रोडक्शन होतं कॉर्पस कॅलोसम संबंधित. त्यानंतर त्याचे 4 पार्ट्स असतात, जेन्यू, रॉस्ट्रम, ट्रंक ऑर बॉडी आणि स्प्लिनियम. तर कॉर्पस कॅलोसमचं इंट्रोडक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याचे 4 पार्ट्सचे नावं लिहायचे. तर हे 4 पार्ट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर द जेन्यू. इट इज द अँटेरियर एंड लाईज 4 सेंटीमीटर बिहाइंड द फ्रंटल पोल, रिलेटेड अँटेरियरली टू द सेरेब्रल आर्टरी अँड पोस्टेरियरली टू द हॉर्न ऑफ लॅटरल वेंट्रिकल. त्यानंतर रॉस्ट्रम, डायरेक्टेड डाउनवर्ड्स अँड बॅकवर्ड्स फ्रॉम द जेन्यू, related superiorly to the anterior horn of lateral ventricle and ends by joining the lamina terminalis. त्यानंतर the trunk or body. It is the middle part between genu and splenium. Superior surface convex असतो आणि inferior surface हा concave असतो आणि related to the anterior cerebral arteries. त्यानंतर provides the attachment to the septum pellucidum and fornix. नेक्स्ट पार्ट आहे शेवटचा, तो म्हणजे स्प्लिनियम. It is the posterior end, forms the thickest part of corpus callosum, lies 6 cm in front of the occipital pole and related inferior surface tela cordia of third ventricle and superior surface is related to the inferior sagittal sinus of and falx cerebri. त्याचं फंक्शन काय सांगितलं आहे कॉर्पस कॅलोझमचं. इट हेल्प्स इन कोऑर्डिनेटिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ द टू सेरेब्रल हेमिस्फिअर्स. तर ह्या होत्या नर्वस सिस्टीम संबंधित नोट्स. हा आपला पार्ट 2चा व्हिडिओ होता. तुम्ही जर पार्ट 1चा व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा अवश्य पहा. त्यामध्ये सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक मी तुम्हाला नोट्स दिलेले आहेत, त्या म्हणजे सेरेब्रमच्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये आज आपण सेरेबेलम, त्यानंतर मिड ब्रेन बघितला, कॉर्पस कॅलोसम बघितला, फोर्थ वेंट्रिकलच्या नोट्स बघितल्या. तर बऱ्यापैकी नोट्स या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलेले आहेत. आता आपले नर्वस सिस्टीममधले 2 ते 3 छोटे पॉईंट राहिलेले आहेत, जसं क्रॅनियल नर्वच्या पेअर्स 12, त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड आणि CSF फ्लुइडचं नोट्स राहिलेले आहेत. तर त्या आपण ह्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये म्हणजे पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि आपला नर्वस सिस्टीम तिथे संपेल. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया लवकरच पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.